मुंब्र्यातील एमआयएमची नगरसेविका सहर शेख सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वत्र चर्चेत येते, कारण तिचं कैसे हराया हा डायलॉग आणि याच डायलॉगचा वापर करत तिनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांना डिवचलं. फक्त मुंब्र्यालाच नव्हे तर महाराष्ट्राला प्रतीक्षा होती ती आमदार जितेंद्र आव्हाडांच्या उत्तराची, आणि तीच प्रतीक्षा आज संपली. कशी हे जाणून घेऊया राजकीय शोलेच्या या रिपोर्टमधून. कैसा हराया चॉकलेट लाया तर ते पण गाजेल, त्याच्यात काही मोठं आहे नाही. पूरे के पूरे मुंब्रा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह. आने वाले वक्त के अंदर हम महाराष्ट्र के अंदर हम अच्छा खासा हरे रंग को फैलाएंगे. मुंब्रा तिरंगा है, हा देश तिरंगा आहे, हा महाराष्ट्र तिरंगा आहे आणि मुंब्रा तिरंगा आहे. गेल्या 2 आठवड्यांमध्ये जहरी टीका होत असतानाही स्वभावाच्या विरोधात जात शांत आणि संयम राखणारे आमदार जितेंद्र आव्हाड मुंब्र्यातल्या विजय रॅलीत आज सहभागी झाले. आणि गेल्या 8 दिवसांमध्ये त्यांच्यावर झालेल्या टीकेला त्यांनी मुंब्र्यातच उत्तर दिलं. खरं तर महापालिका निकाल लागल्यानंतर मुंबईपेक्षा जास्त चर्चा झाली ती मुंब्र्याची. इथे कधी काळचे आव्हाडांचे कट्टर समर्थक असलेले युनुस शेख यांनी एमआयएम कडनं आपल्या मुलीला उभं केलं आणि जिंकूनही आणलं. विजय रॅलीत आव्हाडांना आव्हानही दिलं. फक्त युनुस खानच नाही तर नव्यानेच नगरसेवक झालेल्या सहर शेख यांनीही आव्हाडांना डिवचलं होतं. अशा वेळी आव्हाड आक्रमकपणे पलटवार करतील अशीही चर्चा होती. मात्र गेला आठवडाभर ते शांत होते. तेच आव्हाड आज मुंब्र्यात आले, विजयी नगरसेवकांच्या रॅलीत सामील झाले आणि त्याच रॅलीतून आधी युनुस शेख सह सहर शेखना उत्तर दिलं. सोबतच एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनाही ठणकावलं. काही लोक जे आव्हान देत होते त्यांना तुम्ही काय सांगा? नाही, मला काय सांगायचं, मला काय, मी कधीच लोकांचं आव्हान देणं हे काम असतं. त्याच्यामुळे आपण काय त्यांच्या आव्हानांसाठी काही करत नाही, आपण आपल्या मनाप्रमाणे वागत असतो. ज्या प्रकारे एमआयएमचे 5 नगरसेवक हाती चले अपनी चाल कुत्ते भोके हजार, त्याला काय आपल्याला काय फरक पडतो. माझी लहान पोरगी हसत हसत चॉकलेट लाया तर ते पण गाजेल, त्याच्यात काही मोठं हे नाही. तुम्ही त्याच लेवलने त्यांच्याकडे बघा. बालिश आहे. माझी लहान पोरगी हसत हसत चॉकलेट लाया तर ते पण गाजेल, त्याच्यात काही मोठं हे नाही. तुम्ही त्याच लेवलने त्यांच्याकडे बघा. बालिश आहे. मुंब्रा तिरंगा आहे, हा देश तिरंगा आहे, हा महाराष्ट्र तिरंगा आहे आणि मुंब्रा तिरंगा आहे. संविधानाने तिरंगा हा रंग दिलाय. तुम्ही कुठलाही एक रंगाची मोनोपॉली या देशात आणू शकत नाही. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी या मराठी म्हणीनुसार आता आव्हाड आणि शेख असा नवा राजकीय संघर्ष फक्त मुंब्राच नव्हे तर महाराष्ट्राला अनुभवायला मिळणार आहे. अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.